या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. लगेच पुढच्या बुलेटिनकडे वळूयात. सुरुवातीला एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती. जिथे पूजा तिथे देवभक्ती. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम. तर मराठा उपसमितीकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न. जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील तसंच महाजन यांच्यात महत्त्वाची बैठक. उपसमितीनं 2 दिवसात निर्णय घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. मनोज जरांगे आणि शिंदे समितीची पहिली बैठक निष्फळ. मराठा आणि कुणबी एकच असा GR काढा. मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा जरांगेंचा निर्धार. रात्री 2च्या सुमारास जरांगेंच्या आंदोलनस्थळी एक संशयित व्यक्ती व्हिडिओ काढत असल्याचं समोर. संशयिताला पाहून जरांगे भडकले. जरांगेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. उद्धव ठाकरेंची जरांगेंसोबत अंबादास दानवेंच्या फोनवरनं चर्चा. तर ठाकरेंनी आंदोलकांना मदत करण्याचं आवाहन केल्याची संजय राऊतांची माहिती. गणेश भक्तांच्या मार्गातलं मेगा ब्लॉकचं विघ्न टळलं. भाविकांना बाप्पाचं दर्शन सुरळीत घेता यावं यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवरचा मेगा ब्लॉक आज रद्द. जळगावच्या भडगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. लवण नाल्याला पूर. एरंडोलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत. यवतमाळ जिल्ह्यात बोरी अरबमधल्या आडाण नदीच्या प्रवाहातून रस्ता पार करणं युवकाच्या जीवावर. बोरी अरबमधली घटना. सात वर्षांनंतर चीनमध्ये आज पंतप्रधान मोदी घेणार अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट. ट्रम्प यांच्या मनमानी टॅरिफवर काय भूमिका याकडे लक्ष. मुसळधार पावसामुळे हिमाचलच्या कुल्लू आणि शिमलामध्ये हाहाकार. दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत. तर पिठोरागडमध्ये मानसरोवर यात्रा मार्गावर भूस्खलन. इंडोनेशियामध्ये खासदारांना देण्यात येणाऱ्या वेतनाच्या मुद्द्यावरून हिंसक आंदोलन. राजधानी जकार्तामध्ये अनेक शासकीय इमारतींची तोडफोड. 4 जणांचा मृत्यू.